आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप भाजलाय ना तुम्हाला? एक हर्बल लेप पाठवलाय. त्याने भाजलेली जखम लवकर हील होते. क्या बात है, क्या टाइमिंग है यार. थैंक यू सो मच मिस अनुष्का. ये मुलीचं काही कळतच नाही. कधी एकदम चिडते काय, रागवते काय, आणि कधी कधी एवढी काळजी. खरी अनुष्का कुठली, खोटी कुठली, काही कळतच नाही. आता अचानक हा मेसेज आलाय. अचानक एवढी काळजी. का कोणास ठाऊक. या अनुष्काकडे पाहिलं की असं वाटतं की ती फ्लॉवर शॉप मधली मिस ब्युटिफुल आईजच आहे की काय. मी पण काय एवढा विचार करतोय तिचा. ताई, अगं कशी झाली आपली सरप्राईज विजिट? नीट सांगता येत नाहीये. सांगता नाही ना? म्हणजे ताई, आपल्या प्लॅनिंग मध्ये काही गडबड झाली का ताई? अगं ताई, काय झालं? म्हणजे तुझा मूड जरा ऑफ आहे का ताई? ताई सांग ना. सॉरी सॉरी ताई, आता मी मध्ये मध्ये बोलणार नाही. म्हणजे तू जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. संजय कसं आहे ना, आमचं अख्खं आयुष्य मोठमोठ्या बिझनेसमॅन बरोबर काम करण्यात गेलं. ते कसे उठतात, कसे बसतात, काय विचार करतात, सगळं सगळं पाठ आहे आम्हाला. रत्नपारखीनं भेटल्यानंतर का कोणाष्ट आम्हाला असं वाटलं की त्यांच्या बाबतीत काहीतरी ऑफ आहे. मी बोलू? बोल ना. ताई ताई, मला हे कळालं की तू रत्नपारखींच्या घरी जाऊन आल्यापासून अस्वस्थ आहेस. पण नेमकं कारण काय आहे ते मला कळत नाहीये. संजय, अरे त्यांच्याशी बोलल्यावर ना आमच्या असं लक्षात आलं की ते एक बोलतायत पण त्यांची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच म्हणते. त्यांचे डोळे, आम्हाला वाटलं की त्यांचे डोळे खोटं बोलतायत, आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. ताई, एक बोलतो, चोराच्या मनात चांदणं. सॉरी ताई, माफ कर मला. पण ताई, आपण ज्यावेळी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीकडे सुद्धा त्याच दृष्टीने बघतो. सतत त्याच्याकडे संशयाने पाहत असतो. आणि ताई, ते रत्नपारखी आहेत, किती मोठे बिझनेसमॅन आहेत आणि मुळात ते आता नुकतेच भारतामध्ये स्थायिक झालेत. म्हटल्यावर त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत, लाईफस्टाईल ही वेगळी असू शकते. आणि त्यात आपण त्यांना न सांगता त्यांच्या घरी गेलो म्हटल्यावर त्यांना ऑकवर्ड फील झाला असणार ताई. असं कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये आपण असं अचानक गेलो म्हटल्यावर अवघडल्यासारखं होतं ताई. आता ताई, तूच मला सांग बरं की ते जर आपल्या घरी असे न सांगता आले असते तर तू त्यांना भेटले असतीस का? नाही ना. मग त्यांनी तर आपल्याला किती छान एंटरटेन केलं. काय ताई, हे आता जे काही बोललास ते कोणी सांगितलं की शिकवलं? अगं ताई, मनी मनी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. आणि ताई, मी आत्तापर्यंत जे काही शिकलोय ना ते फक्त तुझ्याकडूनच. आणि तूच आहे माझी गुरु. आणि ताई, तुझ्यासारख्या हुशार मुत्सद्दी ताईच्या सहवासात राहिल्यापासून फुला संगे या मातीला सुद्धा सुगंध लागणारच की. इनफ. बरं 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 बरं, मी इनफ करतो. हां ताई,
तुला मी सांगतो, तुझ्या हे डोक्यातलं जे काही संशयाचं भूत आहे ना ते जरा बाजूला ठेव. आपल्या घरामध्ये कार्य आहे, त्या कार्याकडे लक्ष दे. खूप कामं पेंडिंग आहेत, ते करायला नको का? ट्रू. मग बरं, जरा जास्तच बोललो. आपल्या ऑफिसमध्ये पण खूप कार्य आहे, त्याच्याकडे मी लक्ष देतो. थँक्यू. हा, आई तू थांबा इथे, लक्ष ठेवा. हो मी लक्ष ठेवते, तू काळजी करू नकोस. जा. साहेब झाला. थँक्यू. यशोधरा, आता कशाला फोन केला असेल? हॅलो. काय प्रॉब्लेम काय? फोन का उचलत नाही पटकन? तू फोन उचलत नाही, साई फोन उचलत नाही. व्हॉट इज रॉंग? ते फोन चार्जिंगला लावला होता ना, म्हणून उशीर झाला. बोल ना, काही काही काम होतं का? कसा आहेस? जेवलास का? हे विचारायला फोन करणार आहोत का आम्ही? बोल ना. आम्ही घरी लवकर येतोय. का? कशाला? म्हणजे लवकर का? का म्हणजे? आता आमच्या घरी यायला आम्हाला तुझी परमिशन घ्यावी लागणार आहे का? परमिशन नाही, म्हणजे तसं नाही यशोधरा. नम्रताला सांग, आम्हाला बरं वाटत नाहीये, घरी येतोय आराम करायला, घरीच जेव. कळतंय? हो हो, ओके, सांगतो ना. गुड. संजय,